आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरज महानगरपालिकेत नगररचना विभागाचा डेटा रिकव्हर, आम आदमी पार्टीच्या पाठपुराव्याला यश। नगररचना विभागातील संगणक बंद पडून महत्त्वाचा डेटा करप्ट झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या वतीने मिरज महानगरपालिका उपायुक्तांना निवेदन देत तात्काळ तो डेटा रिकव्हर करण्याची मागणी करण्यात आली होती। या पाठपुराव्याला अखेर यश आले असून संबंधित विभागाचा डेटा पुन्हा उपलब्ध करून देण्यात आला आहे। आम आदमी पार्टीने आपल्या निवेदनात महानगरपालिकेतील विविध प्रशासकीय त्रुटींकडे लक्ष वेधले होते। अनेक विभागांमध्ये विभाग प्रमुखांची अनुपस्थिती, शासन नियमानुसार सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक हजेरी प्रणाली आणि हालचाल नोंदवही याची अंमलबजावणी होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता। नगररचना विभागातील डेटा पुनर्प्राप्ती झाल्याने नागरिकांचा त्रास कमी झाला असला तरी उर्वरित मुद्दे अद्याप प्रलंबित आहेत। या सर्व बाबींवर आम आदमी पार्टी पुढील काळातही सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। या लढ्यात पत्रकारांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही पक्षाच्या वतीने सांगण्यात आले। विषय सातत्याने मांडल्यामुळे प्रशासनाला कार्यवाही करावी लागली असेही नमूद करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र प्रदेश सहसचिव वसीम मुल्ला, इम्रान पठाण, संभाजी मोरे, कृष्णा माळी आणि विनायक जंगम उपस्थित होते। नमस्कार, मी वसीम मुल्ला, आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश सहसचिव। गेल्या 4 दिवसामागं मिरज महानगरपालिकेमध्ये आम आदमी पार्टीकडून आम्ही विविध विषयांबद्दल निवेदन दिलं होतं। त्यात प्रमुख मुद्दा असा होता की महानगरपालिकेच्या नगररचना विभागामध्ये जे कॅम्प्युटर आहे ते कॅम्प्युटर बंद स्थितीत असल्यामुळे व त्याच्या सॉफ्टवेअरला व्हायरस आल्यामुळे त्याचा डाटा हा करप्ट झाला असून त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास हे कसं थांबवण्यात येईल त्यासाठी लवकरात लवकर हे दुरुस्ती करून ते डाटा परत मिळवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा आम आदमी पार्टीकडून आयुक्त मॅडमकडे आपण निवेदनाद्वारे त्या योग्य ते कारवाईची मागणी करणार होतो। त्या उद्देशानं आज आम आदमी पार्टीला यश मिळालेलं आहे, कारण की गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्या निवेदनाला व आपल्या आंदोलनाला आम आदमी पार्टीच्या ह्या जे काही अधिकाऱ्यांनी धारेवर धरलं होतं त्या उद्देशाने अधिकाऱ्यांनी 2 दिवसामध्ये कॅम्प्युटर सिस्टीम चालू करून सांगलीमध्ये जे काही तंत्रज्ञ होते त्यांना बोलवून चालू करून लवकरात लवकर तो डाटा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होता। तो आज त्यांचा प्रयत्न पुरेपूर झालेला असून जो काही जवळजवळ 20-22 हजार लोकांना डाटा होता तो डाटा आज त्यांना परत मिळण्यात आलेला आहे। तो डाटा त्यांना परत घेण्यात यश मिळालेलं आहे। त्यामुळे आम आदमी पार्टीच्या ह्या जे उपक्रम आम आदमी पार्टीने जे आंदोलन करण्याची पवित्र भूमिका घेतली होती त्याला आम आदमी पार्टीला यश मिळालं आहे। पण यामध्ये सर्वात मोठी भूमिका आपण पत्रकार बांधवांची आहे, कारण की पत्रकार बांधवांनी देखील हा विषय खूप मोठ्या प्रमाणात उचलून धरल्यामुळं अधिकाऱ्यांना लवकरात लवकर हे काम करण्यास भाग पडलं। परंतु आम्ही जे निवेदन दिलं होतं त्यामध्ये फक्त हाच एक मुद्दा नव्हता, बाकीचे बरेच मुद्दे होते। सीसीटीव्ही, बायोमेट्रिक, हालचाल रजिस्टर, त्यानंतर विभाग प्रमुख जागेवर नसतात, हे ॲक्च्युली 5 ते 6 मुद्द्यांमधले एक मुद्दा जरी आमचा यश मिळालं असेल आमच्या मुद्द्याला, तरी बाकीचे जे प्रलंबित मुद्दे आहेत त्याच्यावर अजून काम सुरूच आहे आणि त्या मुद्द्याला घेऊन आम आदमी पार्टी लढा सुरूच ठेवणार। आणि हे पण जसे एक मुद्दा आम्ही आज पूर्ण करून घेतला आहे महापालिकेकडून, तसे बाकीची कामं आम्ही आम आदमी पार्टी त्यांच्या मागे लागून लवकर पूर्ण करून घेईन अशी आपणास ग्वाही देतो। धन्यवाद।